नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। नवीन पद्धतीने चिवडा कसा तयार करायचा म्हणजे न्यू स्टाईल चिवडा कसा बनवायचा ते आज मी येथे करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो चिरमुरे घेतलेला आहे, पाव किलो शेंगदाणे, पाव किलो डाळे घेतला आहे, पाव किलो तेल घेतला आहे, एक पेंडी कोथिंबीर, एक बाउल कढीपत्ता, 2 गड्डा लसूण घेतला आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घेतला आहे, 2 चमचा लाल तिखट, 2 चमचा काळा मसाला, 2 चमचा हळद पावडर, 2 चमचा मीठ, 2 चमचा चिवडा मसाला घेतला आहे, अर्धा बाउल पिठी साखर घेतला आहे। मीठ हे कमी जास्त चवीनुसार आपण घालायचा। 1 लिंबू मी येथे घेतला आहे। हा बघा, हे सर्व साहित्य मी येथे घेतला आहे। येथे मी चिरमुऱ्याचा चिवडा करणार आहे। चिरमुरे हे 10 मिनिटांसाठी उन्हामध्ये ठेवायचा, ऊन नसेल तर तसाच करायचा। चिरमुरे उन्हामध्ये ठेवल्यामुळे आपला चिवडा एकदम कुरकुरीत होतो। येथे मी एक कढई घेतला आहे, तो गॅसवर ठेवायचा। या कढईत आता तेल ओतायचा। येथे मी पाव किलो तेल सर्व या कढईमध्ये ओतला आहे। तेल हे चांगला गरम होऊ द्यायचा। तेल चांगला गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी या तेलामध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे 1 चमचा मोहरी मी येथे घातला आहे। तेलामध्ये मोहरी चांगली तडतडल्यावर मग 1 चमचा जिरा घालायचा। हे जिरे व मोहरी चांगला परतून घ्यायचा। 2 गड्डे लसूण मी आता यामध्ये घालणार आहे। 2 गड्डे लसूण मी साली सगट जाडसर असा वाटून घेतला आहे। तो थोडा थोडा करून या गरम तेलामध्ये घालायचा, म्हणजे चांगला तो तळला जातो। लसूण पण चांगला असा परतून घ्यायचा, तांबूस रंग येईतोपर्यंत चांगला परतायचा। वास छान येत आहे। आता यानंतर 1 बाउल कढीपत्ता या गरम तेलामध्ये घालायचा व हा पण चांगला परतून घ्यायचा। 1 पेंडी कोथिंबीर मी येथे धुवून बारीक चिरून घेतला आहे, तो 1 बाउल झाला आहे, तो पण या तेलामध्ये घालायचा। थोडा थोडा करून हे कोथिंबीर सर्व मी या तेलामध्ये घातला आहे। आता चांगला परतून घ्यायचा। चांगला व्यवस्थित असा हे सर्व परतून घ्यायचा। हा सर्व चांगला परतून झाल्यावर आता यामध्ये मी घुंगरू शेंगदाणे घेतलेला आहे। हा पाव किलो घुंगरू शेंगदाणे या तेलामध्ये घालायचा। व्यवस्थित हा पण असा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये भाजून घ्यायचा। चांगला तांबूस रंग येईतोपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचा। मग यानंतर यामध्ये पाव किलो डाळे घालायचा, हे पण चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये। हे सर्व साहित्य मी या तेलामध्ये घातलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा, तांबूस रंग येईतोपर्यंत परतून घ्यायचा। ह्या चिरमुऱ्याच्या चिवड्याप्रमाणेच मुरमुऱ्याचा चिवडा पण अशाच प्रकारे करायचा असतो। हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे। हे सर्व साहित्य एकदम छान प्रकारे तळून तयार आहे। आता यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा, त्याच्या बिया आधी काढून घ्यायचा, मग हा रस यामध्ये घालायचा।
चांगल्या प्रकारे हे सर्व साहित्य परतून घ्यायचा। आता या फोडणीमध्ये 2 चमचा चिवडा मसाला घालायचा। आता यामध्ये 2 चमचा लाल तिखट घालायचा। काळा मसाला 2 चमचा घालायचा। हा बघा, अशा प्रकारे काळा मसाला 2 चमचा घालायचा। येथे मी 1-1 चमचा दाखवला आहे, पण 2-2 चमचे घालायचा। 2 चमचा हळद घालायचा। यानंतर आता या साहित्यामध्ये मीठ हे 2 चमचा घालायचा। मीठ हे चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आता यामध्ये अर्धा बाउल पिठी साखर घालायचा। हा बघा, मी येथे अर्धा बाउल पिठी साखर थोडे थोडे करून व्यवस्थित घालायचा व चांगला परतून घ्यायचा। हे सर्व साहित्य अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा। हे सर्व साहित्य एकदम छान दिसत आहे, टेस्टी पण दिसत आहे। हे सर्व टिप्स वापरून तुम्ही पण एकदा असा चिवडा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही चिरमुरे चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। हे सर्व साहित्य आता तेलामध्ये चांगला शिजलेला आहे। आता ही कढई मी खाली उतरवून घेते, म्हणजेच ही कढई आता मी खाली ठेवते। हा बघा, या मिश्रणाला एकदम चांगला रंग आलेला आहे। तेलामध्ये एकदम चांगल्या प्रकारे हे तळून तयार झालेले आहेत। एका परातीत मी हे चिरमुरे घेतलेला होता। या चिरमुऱ्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतायचा व चांगला मिक्स करून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा। दोन्ही हाताने पण व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा। या चिरमुऱ्याच्या चिवड्याला रंग एकदम छान आलेला आहे, टेस्ट पण एकदम छान आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे चिवडा तयार झालेला आहे। या परातीतील थोडासा चिवडा मी या ताटामध्ये काढून घेते। हा बघा, एकदम टेस्टी न्यू स्टाईल चिवडा आपला तयार झालेला आहे। ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे। चिरमुरे चिवडा न्यू स्टाईल चिवडा, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये, असाच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।